नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सर्वांचे हे नवीन वर्ष सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे जावो हीच देवासमोर प्रार्थना करते आणि नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे गुरुवार आणि उद्या आहे गुढीपाडवा. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा असल्यामुळे एक वेळेस तुम्ही गुढी जरी उभारली नाही तरीही चालेल, परंतु अन्नपूर्णा मातेला अर्पण करा. ही एक वस्तू दरिद्रता नष्ट होईल, धनधान्य संपत्ती प्राप्त होईल, पैसा प्राप्त होईल, तर तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळायला सुरुवात होईल. तर अन्नपूर्णा मातेला अशी कोणती वस्तू अर्पण करायची आहे, उद्या कोणत्या वेळेत करायची आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवतेचे, कुलदेवीचे नाव लिहायला अजिबात विसरू नका किंवा मग ओम अन्नपूर्णाय नमो नमः लिहायला अजिबात विसरू नका. अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्या घरावर असेल तर आपल्या घरात कधीही अन्नधान्याला कमी पडत नाही. त्याचबरोबर तुम्हाला गुढी एक वेळेस उभारली नाही तरी चालेल असं मी म्हटलेले आहे, पण गुढी हे मांगल्याचे प्रतीक आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये हे मांगल्याचे, सकारात्मकतेचे प्रतीक हे उभारलेच गेले पाहिजे. यामुळे वर्षभर तुमच्या घरामध्ये आनंद, गोडवा हा निर्माण होत असतो, सकारात्मकता कायम टिकून राहत असते. तर आवर्जून तुम्ही गुढी उभारायची आहे आणि हा उपाय तर आवर्जून करायचाच आहे. साक्षात अन्नपूर्णा माताही प्रसन्न होईल, कारण उद्या अन्नपूर्णा मातेचे पूजा करायला देखील विशेष महत्त्व आहे. अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने वर्षभर तुमच्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही पडत नसते, म्हणून तुम्हाला आवर्जून हा उपाय करायचा आहे. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा प्रारंभ दर्शवणारा सण आहे. तर अन्नपूर्णा माता ही अन्नाची आदित्राष्टी आहे. त्यामुळे दोघांचा संबंध प्रामुख्याने समृद्धी, पोषण आणि नवीन सुरुवातीशी जोडला गेलेला आहे. म्हणूनच आपल्याला या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा सेवा करायची आहे. मराठी नववर्ष हे चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी पासून सुरुवात होत असते. मराठी नववर्षाची महाराष्ट्रातील सर्वात मोठा हा सण असून शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस असतो. पौराणिक कथेनुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती अशी देखील मान्यता आहे. कालांगणा देखील या दिवशी सुरू झाली होती. प्रभू श्रीरामांच्या 14 वर्षाच्या वनवासानंतर रावणावर विजय मिळवून अयोध्येत ते परतले होते, तेव्हा प्रजेने गुढ्या उभारून आनंद साजरा केला होता. त्याचबरोबर हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे नवीन व्यवसाय सुरू करणे, वस्तू खरेदी करणे आणि गृहप्रवेश करणे यासाठी सर्वोत्तम काळ हा दिवस मानला जातो. त्याचबरोबर या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा का करावी, तर अन्नपूर्णा माता ही देवी पार्वतीचे रूप असून ती जगाचे पोषण करणारी मानली जाते. अन्न हे पूर्ण ब्रह्म या उक्तीनुसारच घरात धान्याची आणि अन्नाची कधीही कमतरता भासू नये यासाठी अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते. अन्नाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि कोणाचेही पोट रिकामे राहू नये असा आशीर्वाद या देवीकडून मागितला जातो आणि आपल्याला उद्या हेच करायचे आहे. अन्नपूर्णा देवीला हाच आशीर्वाद मागायचा आहे. कोणालाही अन्नाची कमतरता पडू नये, सर्व गरीब, गरजू सर्व व्यक्तींना अन्नधान्य हे प्राप्त व्हावेच आणि आपल्या घरातही कुटुंबालाही धनधान्य संपत्ती, अन्न प्राप्त व्हावे आणि कोणीही उपाशी पोटी राहू नये असा आशीर्वाद देवीकडून आपल्याला मागायचा आहे. त्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी घराची शोभा वाढवण्यासाठी गुढी उभारली जाते, ज्यावर साखरेची गाठी, कडुलिंबाचा प्रसाद असतो. त्यासोबतच या दिवशी अन्नपूर्णा मातेचे स्मरण करून घरातील स्वयंपाकघरामध्ये देखील आणि धान्याच्या कोठीत देखील समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना केली जाते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळाल्याने घरामध्ये वर्षभर अन्नाची भरभराट ही राहत असते. त्यामुळेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय करताना तुमच्या घरातील जी अन्नपूर्णा आहे तिचे देखील उद्या तुम्हाला मनोभावे तिला सन्मान करायचा आहे. म्हणजेच काय, तर तिचे अन्नपूर्णेचे स्वरूप हे तर रोजच तुमच्या घरामध्ये अन्न तयार करत असते आणि तिने केलेले अन्न हे सात्विकच राहावे यासाठी तिने बनवलेल्या कोणत्याही स्वयंपाकातल्या वस्तूला हे नाव ठेवायचे नाही आहे. उद्या देखील तुमच्या घरामध्ये काही ना काही गोडाचं नैवेद्य हे होणारच आहे. तर तुम्हाला कशालाही नाव न ठेवता तुमच्या घरातील अन्नपूर्णाचाही सन्मान करायचा आहे आणि अन्नपूर्णा देवीचीही तुम्हाला ही एक सेवा करायची आहे. म्हणजेच अन्नपूर्णा मातेला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. गुढी लावण्यामागे काही कारण देखील आहे. केवळ धार्मिकच नव्हे तर गुढी उभारण्यामागे शास्त्रीय दृष्टिकोनही आहे. गुढीमध्ये वापरले जाणारे कडुलिंबाची पाने हे हवेतील जंतुनाश करतात. चैत्र महिन्यात ऋतू बदलत असतो, अशा वेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील कडुलिंबाचा प्रसाद खाल्ला जातो. त्यासोबतच उलटा तांब्या
हे यशाच्या शिखराचे प्रतीक आहे. रेशमी वस्त्र हे मांगल्याचे प्रतीक आहे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. साखरेची गाठी ही आयुष्यातील गोडव्याचे प्रतीक आहे. बांबूची काठी ही आपल्याला कणासारखी म्हणजेच पाया मजबूत असावी असे दर्शवते. त्यासोबतच अन्नपूर्णा मातेचे महत्त्व सांगता एक सुंदर परंपरा देखील ही आहे की घरामध्ये धान्याच्या कोठीची आणि डब्यांची देखील पूजा या दिवशी केली जाते. असे मानले जाते की गुढीपाडव्याला जर घरातील अन्नपूर्णा म्हणजेच गृहिणी आनंदी असेल, तर स्वयंपाकघर धान्याने भरलेले असेल तर पूर्ण वर्षभर अन्नाची कमतरता कधीही भासत नाही. काही ठिकाणी या दिवशी नवीन पिकांचे धान्य देखील देवाला अर्पण केले जाते. या दिवशी अजून एक महत्त्वाचे काम केले जाते, ते म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी मंदिरात किंवा घरीच पंचांग श्रवण केले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षात पावसाळा कसा असेल, पीक कशी येतील, राशी भविष्य काय सांगते हे या दिवशी ऐकले जाते. त्याचबरोबर या दिवशी जी विशिष्ट चटणी बनवली जाते म्हणजेच कडुलिंबाचा प्रसाद बनवला जातो. त्यात 6 चवीचे मिश्रण असते. कडुलिंब हे कडू, गूळ हा गोड, तिखट मिरची किंवा मिरी असतात किंवा मग ओवा देखील टाकतात. त्यासोबतच आंबट चिंच टाकतात किंवा कोणी कैरी देखील टाकते. खारट थोडेसे मीठ टाकतात आणि तुरट हा हिंग किंवा हळद टाकतात. हे मिश्रण आपल्याला शिकवते की नवीन वर्षात येणारी सुख दुःखे आणि संकटे एकतर आपल्याला येऊच नाही, पण यांना आपल्याला धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती मिळावी यासाठी हा प्रसाद केला जातो आणि आरोग्यासाठी देखील हा प्रसाद उत्तम मानला जातो. आपल्याला उद्या हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचे आहे. स्वच्छ स्नान करून घ्यायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत. त्या म्हणजे आवर्जून कडुलिंबाची पाने हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. त्यासोबत खडे मीठ, गंगाजल हे टाकू शकता. चिमूटभर हळद देखील तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे आणि गुढी देखील उभारायची आहे. तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याचे तोरण लावायचे आहे, आंब्याच्या पानांचे तोरण. त्यासोबतच थोडेसे कडुलिंबाचे पाने देखील तुम्ही त्याला लावू शकता. यामुळे कोणतीही नकारात्मकता तुमच्या घरामध्ये येत नसते. झेंडूची फुलं देखील त्यामध्ये वापरू शकता. दारामध्ये सुबक रांगोळी काढायची आहे. गुढी कशी उभारावी हे प्रत्येकाला माहीतच असते, त्यामुळे मी वेळ न वाया घालवता हा उपाय सांगायला सुरुवात करते. कोणाकोणाकडे तर बाळगुढी देखील असते, आमच्याकडे ती प्रथा आहे. एक छोटीशी गुढी देखील मोठ्या गुढीसोबत लावली जाते. तर तुमच्या परंपरेनुसार तुम्ही विधिवत पूजा करून गुढीपाडवा हा सण साजरा करायचा आहे. संध्याकाळी प्रदोष काळाच्या आत तुम्हाला ही गुढी उतरवायची आहे, म्हणजेच 3 संजेच्या आत तुम्हाला ही गुढी उतरवून घ्यायची आहे. तर चला आपण हा उपाय कसा करायचा ते बघूयात. तर हा उपाय तुम्ही उद्या कोणत्या वेळेत करू शकता? दिवसभरात कधीही करू शकता. जर सकाळी वेळ मिळाला तर सकाळी लवकरात लवकर तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. संध्याकाळी करा किंवा मग दिवसभरात कधीही केला तरीही चालेल. देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे हा उपाय करण्यासाठी. देवघरातील दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती घ्यायची आहे. एक ताम्हण घ्यायचे आहे. ताम्हणामध्ये ही मूर्ती ठेवायची आहे आणि या मूर्तीवर शुद्ध पाण्याने, पंचामृताने, पुन्हा पाण्याने असा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णा देव्य नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अन्नपूर्णा स्तोत्र म्हणणे शक्य झाले तर आवर्जून म्हणा. त्यानंतर तुम्हाला खोलगट अशी वाटी घ्यायची आहे. तुमच्याकडे चांदीची वाटी असेल तर ती घेऊ शकता, तांब्याची असेल किंवा मग तुमच्याकडे कोणत्याही धातूची वाटी असेल ती घ्या किंवा मग स्टीलची घेतली तरीही चालेल. खोलगट अशी घ्यायची आहे व त्यामध्ये सर्वप्रथम त्या वाटीला थोडेसे हळद कुंकू लावायचे आहे. वाटीच्या मधोमध तुम्हाला स्वस्तिक काढणे शक्य झाले तर आवर्जून काढा किंवा नुसते हळद कुंकू लावले तरीही चालेल. आणि वाटीच्या मधोमध थोड्याशा अक्षता टाकून त्यावर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या एका वाटीमध्ये थोडेसे धने घ्यायचे आहेत. अखंड धने घ्यायचे आहेत. धने असे बारीक नको आहेत, अखंड धने असलेलेच घ्यायचे आहेत, कारण धने हे धनधान्याचेच प्रतीक मानले जाते. त्यानंतर अन्नपूर्णा मातेला हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे, नमस्कार करायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताने 5 बोटाने धने आपल्याला त्या अन्नपूर्णा देवीच्या डोक्यावर अर्पण करायचे आहेत. आणि अर्पण करत असताना ओम अन्नपूर्णा देव्य नमः हा मंत्र तुम्ही 11 वेळेला म्हणू शकता किंवा मग अन्नपूर्णा स्तोत्राचे पठण करू शकता. तर ही धने किती अर्पण करायची आहेत तर अन्नपूर्णा देवीच्या खांद्यापर्यंत येईल अशा पद्धतीने तुम्हाला अर्पण करायचे आहे. वाटी देखील तुम्हाला तशीच घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला ते धने तिच्या खांद्यापर्यंत अर्पण करता येतील. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. त्यामध्ये सप्तधान्य घ्यायचे आहेत. त्यामध्ये कोणतेही धान्य तुम्ही घेऊ शकता. ज्वारी, बाजरी, गहू किंवा मग कोणत्याही डाळी, मूग, हरभरा काहीही घेऊ शकता. असे सप्तधान्य एकत्र करून घ्यायचे आहेत आणि हे सप्तधान्य माता अन्नपूर्णेसमोर ठेवायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तिथेच एक तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. हळद कुंकू, अक्षता, फुले पुन्हा एकदा देवीला वाहून घ्यायचे आहेत. नमस्कार करायचा आहे.
अन्नपूर्णा देवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे. तिचे आशीर्वाद कायम तुमच्या घरावर राहण्यासाठी प्रार्थना करायची आहे. धनधान्य संपत्ती पैसा कधीही कमी पडू नये, अन्नधान्याची कमतरता कधीही पडू नये यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर अन्नपूर्णाची मूर्ती त्या वाटीसहित तुमच्या स्वयंपाकघरामध्ये घेऊन जायची आहे. तिथे देखील तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची पुन्हा एकदा पूजा करायची आहे, हळद कुंकू अक्षता फुले वाहून. त्याचबरोबर तुमच्या स्वयंपाकघरामध्ये एक स्वस्तिक देखील तुम्हाला काढायचे आहे. स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला दिसणार नाही अशा एखाद्या ठिकाणी ठेवायची आहे. पूर्व पश्चिम 2 करून ठेवायची आहे. आपण धने अर्पण केलेले आहेत तर त्यामध्येच ही मातेची मूर्ती तुम्हाला दिवसभर तशीच ठेवायची आहे. सप्तधान्य देखील तिथेच देवीच्या समोर ठेवायचे आहेत. तुम्ही हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या आयुष्यात फरक दिसेल. तर दुसऱ्या दिवशी हे जे धने आहेत ते तुम्हाला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहेत. काही धने तुम्ही स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता. त्यासोबतच जी मातेची मूर्ती तुम्ही घेतलेली आहे, अन्नपूर्णा मातेची मूर्ती, ती पुन्हा तुमच्या देवघरामध्ये तांदूळामध्ये नेऊन स्थापित करायची आहे. अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तांदूळामध्येच ठेवावी. लाल कपड्यात बांधलेले धने हे तुमच्या तिजोरीमध्ये उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता. त्यासोबतच सप्तधान्य हे तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता. वर्षाचे अन्नपूर्णा मातेचे आशीर्वाद नक्की मिळतील. माहिती आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.